नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर सेकंड 2.3 ॲव्हरेज हा सिलेबस आपण बीकॉम पार्ट सेकंड बिझनेस मॅथमॅटिक्समध्ये त्या ठिकाणी आपण पाहतात. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज म्हणजे काय आहे, त्याचबरोबर ॲव्हरेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं त्याचा फॉर्म्युला आणि त्या संबंधित आपण 2 ते 3 एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरमध्ये मुळातच आपण वेगवेगळ्या त्या ठिकाणी व्हरायटीजचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम घेऊन ॲव्हरेज आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह केले जातं ते पाहणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज या ठिकाणी काय आहे ते पाहिलं होतं. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 किंवा अधिक संख्येची बेरीज करून तिला एकूण मिळालेल्या संख्येच्या क्रमांकाने भागल्यावर येणारी संख्या म्हणजे त्या ठिकाणी सरासरी असते. आणि त्यानंतर आपण फॉर्म्युला पाहिला होता ॲव्हरेजचा. या ठिकाणी पाहू शकता ॲव्हरेज बरोबर ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल कंपोनंट्स अपॉन नंबर ऑफ कंपोनंट्स, किंवा आपण या ठिकाणी सम ऑफ टोटल आयटम्स अँड देन हिअर अपॉन नंबर ऑफ आयटम्स असे त्या ठिकाणी आपण क्वेश्चन जशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारला आहे त्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी समोरचा या ठिकाणी जो घटक आहे ते आपण फॉर्म्युल्यामध्ये थोडाफार त्या ठिकाणी बदलू शकतो. आपण या उदाहरणामध्ये त्या ठिकाणी पाहणारच आहात. एक्झाम्पल नंबर फर्स्ट या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण क्वेश्चन या ठिकाणी समजावून घेऊयात आणि त्यानंतर सरासरी कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण फॉर्म्युल्याच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत. फर्स्ट हिअर attendance figures of the student of BCom Part 2 of VVM College are given below. VVM कॉलेजच्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची अटेंडन्स या ठिकाणी दिलेली आहे. मग या ठिकाणी आपण या टेबलमध्ये फर्स्ट डे मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे अटेंडन्स मंडे या ठिकाणी 100 विद्यार्थी प्रेझेंट होते, मंगळवारी 75, then 102, then 82, then 95, then 90. तर या ठिकाणी या टेबलमध्ये आपल्याला एक 6 दिवस दिलेले आणि 6 दिवसामध्ये एकूण विद्यार्थ्यांची उपस्थिती या ठिकाणी दिलेली आहे. मग आपल्याला या ठिकाणी एक विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे, सरासरी किती आहे त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करत आहोत. मग सर्वप्रथम तर आपला ॲव्हरेजच्या ठिकाणी फॉर्म्युला आहे ॲव्हरेज बरोबर टोटल नंबर ऑफ आयटम्स. टोटल नंबर ऑफ आयटम्समध्ये या ठिकाणी किती विद्यार्थी संख्या डेली त्या ठिकाणी उपस्थित होती, म्हणजेच पहिल्या दिवशी 100, दुसऱ्या दिवशी 75, 102, 82, 95, 90 अशाप्रमाणे त्या ठिकाणी विद्यार्थ्याची संख्या त्या ठिकाणी होती. मग ही सरासरी आपण किती दिवसाची कॅल्क्युलेट करत आहात, तर ही सरासरी आपण एका आठवड्याची म्हणजे 6 दिवसाची कॅल्क्युलेट करत आहात. म्हणून या ठिकाणी आपण सर्वप्रथमतः ते लिहून घेऊयात की पहिल्या या ठिकाणी मंडेला 100 विद्यार्थी होते, नंतर 75 प्लस नंतर 102, नंतर 82, नंतर 95 आणि नंतर 90. तर असे हे एकूण विद्यार्थी या 6 दिवसामध्ये उपस्थित होते. तर या 6 दिवसाच्या विद्यार्थ्याची उपस्थितीची आपण या ठिकाणी बेरीज करून या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या ठिकाणी भागिले या ठिकाणी किती दिवस आहेत, तर या ठिकाणी 6 दिवस आहेत. तर अशा पद्धतीने आपली दुसरी स्टेप तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. आणि त्यानंतर मग या 6 दिवसाच्या विद्यार्थ्यांची जी टोटल आहे, विद्यार्थ्याची अटेंडन्स या ठिकाणी टोटल आपल्याला सर्वप्रथमतः करून घ्यायची आहे. मग या ठिकाणी 100, 75, 102, 82, 95, 90 या 6 दिवसाच्या उपस्थितीची या ठिकाणी टोटल येणार आहे 544. मग किती दिवस आहेत, तर या ठिकाणी 6 दिवस आहेत.
544 भागिले 6, तर या ठिकाणी आन्सर येणार आहे, तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. 544 भागिले 6, आन्सर इज हिअर 90.66, मीन्स ॲप्रॉक्सिमेटली हिअर 91 असं सुद्धा त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. आता तुम्ही पाहू शकता की 6 दिवसामध्ये या ठिकाणी एकूण या ठिकाणी 6 दिवस दिलेले होते. 6 दिवसामध्ये विद्यार्थ्याची या ठिकाणी संख्या दिलेली होती. मग ॲक्च्युअली ह्या 6 दिवसामध्ये हे एकूण विद्यार्थ्याची संख्या, मग सरासरी त्या 6 दिवसामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किती टक्के होती असं या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. मग ॲव्हरेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे फॉर्म्युला यूज करून सर्वप्रथमतः 6 दिवसाचे विद्यार्थ्याचे टोटल भागिले किती दिवस होते 6 दिवस कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपल्याला 555 भागिले 6, तर या ठिकाणी 90.66 किंवा त्याला ॲप्रॉक्सिमेटली 91% असं देऊ शकतो. म्हणजेच बीकॉम पार्ट सेकंड या वर्गाची 6 दिवसाची विद्यार्थ्याची सरासरी एकूण 91% आहे. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. एक्झाम्पल नंबर 2 या ठिकाणी दिलेला आहे. पाहू शकता या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 2, कॅल्क्युलेट ॲव्हरेज ऑफ द फॉलोइंग. आयटम्स दिलेले आहेत 385, 127, 550, 250, 300, 500, 280, 340 आणि 123. तर या दिलेल्या आयटमची सरासरी काय आहे? तर सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी द सम ऑफ द आयटम्स, दॅट इज काय नंबर दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी 385, त्याच्यानंतर 127, देन 550, देन 250, देन 300, 500, 280, 340 आणि 123. या सर्व नंबर त्या ठिकाणी आपल्याला टोटल करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर किती नंबर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंबर. मग आपण ह्या ठिकाणी ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे टोटल नंबर्स ऑफ आयटम अँड देन नंबर ऑफ आयटम किती आहेत. आता टोटल नंबर ऑफ आयटम या ठिकाणी आपण दिलेल्या आयटमच्या ठिकाणी आपण टोटल करणार आहात. या ठिकाणी आपल्याला 9 नंबर दिलेले आहेत. हे 9 नंबर आपण या ठिकाणी पाहू शकता कोणते 9 नंबर आहेत. मग आपण हे 9 नंबर या ठिकाणी दिलेले, त्या सर्व नंबरची आपण या ठिकाणी बेरीज करणार आहात. बेरीज करत असताना आपण या ठिकाणी पाहू शकता पहिला नंबर आहे 385 या ठिकाणी प्लस 127, देन हिअर प्लस देन 550 या ठिकाणी दिलेला नंबर आहे. त्याच्यानंतर 250 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 300 नंबर आहे समोरचा. त्याच्यानंतर 500 नंबर आहे समोरचा. त्याच्यानंतर 280 आहे. आणि त्याच्यानंतर 123 फायनल नंबर आहे. तर एकूण आयटमच्या या ठिकाणी आपण एकूण आयटम किती आहेत तर त्याचे सर्वप्रथमतः ते आयटम या ठिकाणी आपण नंबर्स लिहून घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आपण पाहू शकता की एकूण नंबर संख्या किती आहे तर एकूण नंबर या ठिकाणी 9 नंबर्स आहे. मग आता 9 नंबरची आपण या ठिकाणी एक बेरीज करणार आहात. बेरीज म्हणजे 385 प्लस 127 प्लस 550 प्लस 250 प्लस 300 प्लस 500 प्लस 280 प्लस 340 प्लस 123 ह्या सर्वांची या ठिकाणी टोटल या ठिकाणी करायचे आहे आपल्याला. तर या सर्वांची टोटल येत आहे 2065. 2065. तर किती नंबर्स आहेत या ठिकाणी आहे? किती नंबरची टोटल 2065 आहे तर या ठिकाणी 9 नंबरची टोटल 2065 आहे. मग याची सरासरी काय असेल? 2065ला जर 9 नंबरनं जर भाग दिला तर आपल्याला या वरील जे काही नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरची आपल्याला सरासरी त्या ठिकाणी मिळू शकते. 2065ला जर आपण 9नं जर भाग दिला तर त्याची सरासरी आपल्याला मिळेल 289.44. तर अशा पद्धतीने आपण अशा दिलेल्या नंबरची सुद्धा आपण एक सरासरी कॅल्क्युलेट करू शकतो.
तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. साहजिकच हे स्क्रीन पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईलच. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 मध्ये या ठिकाणी आपण 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. ट्राय टू युअरसेल्फ. हे 2 क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी स्वतः सॉल्व्ह करून पाहिजे आहेत, म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल सरासरी या ठिकाणी समजलेलं आहे की नाही. जर समजलं नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कमेंटमध्ये त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता की याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट त्या ठिकाणी करून, म्हणजेच ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या अडचणीचं त्या ठिकाणी तुम्ही त्या कमेंटमध्ये देऊ शकता. तर आता ट्राय टू युअरसेल्फ पहिला क्वेश्चन आहे. फॉलोइंग टेबल्स गिवन द नंबर्स इन्कम ऑफ द व्हेजिटेबल वेंडर टू 7 days. That is number here 80, 95, 88, 75, 90, 60. Find average incomes. मग आता पाहू शकता या ठिकाणी एक 7 दिवसाचं एक व्हेजिटेबलचं जे वेंडर्स आहे त्या ठिकाणी सेल्स करत आहेत, परंतु त्याच्यामध्ये त्यांना मिळणारं जे प्रॉफिट दिलेलं आहे, मग हे प्रॉफिट 7 दिवसाचं प्रॉफिट दिलेलं आहे, तर त्या 60 दिवसाच्या प्रॉफिट म्हणजेच त्या ठिकाणी सरासरी त्यांना किती प्रॉफिट त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी या क्वेश्चनची सरासरी कॅल्क्युलेट करू शकता. दुसरा क्वेश्चन आहे ॲन्युअल रेनफॉल इन अमरावती इन 5 years इन गिवन बिलो. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल ऑफ द rainfall for those 5 years. Rainfall in mm 244, 155, 235, 278 and 300. अमरावती जिल्ह्यामध्ये 5 वर्षामध्ये पावसाचं या ठिकाणी पाऊस 5 वर्षाचा दिलेला आहे, परंतु सरासरी 5 वर्षाची किती पाऊस 5 वर्षामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये किती mm त्या ठिकाणी सरासरी पाऊस झालेला आहे हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला 5 वर्षाचा जे काय रेनफॉल इन mm जे काय आहे ते दिलेलं आहे, ते नंबर्स घेऊन आपल्याला या 5 वर्षाची सरासरी कॅल्क्युलेट त्या ठिकाणी करायची आहे. असे हे 2 क्वेश्चन्स तुमच्या समोर आहेत. 2 क्वेश्चन घेऊन तुम्ही या ठिकाणी सरासरी कॅल्क्युलेट करू शकता. या वरील 2 उदाहरणाच्या माध्यमातून ते लक्षात घेऊन हे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी साहजिकच कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. आशा आहे की या व्हिडिओमध्ये जे आपण ॲव्हरेज या ठिकाणी कॅल्क्युलेट वी कॅन अंडरस्टँड अबाउट ॲव्हरेज. आय होप, मी आशा करतोय की ॲव्हरेज सरासरी याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या 2 एक्झाम्पलच्या माध्यमातून लक्षात आलेलेच असेल, आणि हे 2 एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला घरी सोडवण्यासाठी दिलेले आहेत, ते आपण घरी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा. धन्यवाद.